पारो या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्यादेवींनी मारुतीला पुन्हा कामावर ठेवल्याने घरातील सगळेजण खूप आनंदात असतात. प्रीतम म्हणत असतो की मारुती मामांशिवाय मी आपलं घर इमॅजिनच करू शकत नाही. पण त्यावेळी दामिनी मुद्दाम म्हणते की खरं तर आत्ता मला ना पार्टीच द्यावी वाटते. त्यावर तिचा नवरा विचारतो की कशासाठी. त्यावर दामिनी सांगते 2 गोष्टींसाठी. पहिली म्हणजे त्यांनी मारुती मामांना कामावर ठेवून घेतलं आणि दुसरी म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच त्यांचा शब्द बदलला आणि ते ऐकून तिचा नवरा तिला गप्प राहायला सांगतो. पण दामिनी काही गप्प बसत नाही. ती मुद्दाम म्हणत असते की वहिनी, तुम्ही एका ड्रायव्हरसाठी तुमचा शब्द बदलला, याचा तुमच्या रेप्युटेशनवर काहीच परिणाम होणार नाही. पण जर तुम्ही माझ्यावर जबाबदारी सोपवली असती तर मी माझ्या माहेरकडून एक ड्रायव्हर मागवून घेतला असता. त्यासाठी तुम्हाला तुमचा शब्द बदलण्याची काही गरज नव्हती. आणि त्यावर अहिल्यादेवी म्हणतात की तुला जबाबदारी हवी आहे ना, ठीक आहे, देते मी तुला जबाबदारी. आपल्या घराच्या 4ही बाजूंनी एक लक्ष्मण रेषा आखून घे. त्या रेषेच्या आतमध्ये मारुतीची मुलगी येता कामा नये. आणि त्यावर दामिनी खुश होत म्हणते की मी लगेच कामाला सुरुवात करते. आणि त्यावेळी तिचा नवरा हसतच म्हणतो की आता तर तुला 3 गोष्टींसाठी पार्टी द्यावी लागणार आहे. त्यावर दामिनी विचारते तिसरी गोष्ट कोणती. तर तिचा नवरा सांगतो की वहिनींनी पहिल्यांदाच तुझ्यावर विश्वास ठेवून तुला एक जबाबदारी सोपवली आहे ना. आणि ते ऐकून घरातील सगळेजण हसू लागतात. तर दुसरीकडे सावित्री मारुती मामांच्या खोलीवर जाते. ती मारुती मामांना म्हणत असते की आज सगळेजण खरंच खूप आनंदात आहे. मॅडमने आज पहिल्यांदा त्यांचा शब्द बदलला आहे आणि तो फक्त तुमच्यासाठी. आता पुन्हा काही चूक होता कामा नये. आणि त्यावर मारुती मामासुद्धा हो म्हणतात. त्यानंतर सावित्री पारूला सुद्धा सांगते की बाळा, पुन्हा पुन्हा मॅडम माफ करतील असं नाही. त्यामुळे यापुढे चुकूनही चूक होता कामा नये. आणि त्यावर मारुती मामा म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, मी समजावतो पारूला. तर दुसरीकडे दामिनी बॉडीगार्डला सोबत घेऊन घराच्या 4ही बाजूंनी लक्ष्मण रेषा आखायला सुरुवात करते. आणि त्याच वेळी तिला वैजूचा आवाज ऐकू येतो. पण तिला असं वाटतं की आपल्याला भास झालाय. तर दुसरीकडे सावित्री मारुती मामांना आणि पारूला म्हणत असते की या वैजूचं काहीतरी करायला हवं. तिला इथे ठेवता येणार नाही, कारण जर ही गोष्ट मॅडमला कळली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मात्र पारू रडतच म्हणते की मी वैजूला कुठेही जाऊ देणार नाही, ती माझ्यासोबत इथेच राहील. आणि मग त्यामुळे सावित्री मारुती मामांना सांगते की आपल्याला वैजूची दुसरीकडे व्यवस्था करावी लागेल, ती इथे राहता कामा नये. आणि मग त्यानंतर ती मारुती मामांना म्हणते की मी पारूसाठी मेहंदीसुद्धा घेऊन येते. असं म्हणतात की जर मुलीच्या हातावरील मेहंदी रंगली तर तिचं लवकर लग्न जमतं. आणि ते ऐकून मारुती मामा खुश होतात. तर दुसरीकडे दामिनीला पुन्हा एकदा बकरीचा आवाज ऐकू येतो. आणि मग त्यामुळे ती मारुती मामांच्या घराकडे जाण्यासाठी निघते. तर सावित्रीचं तिच्याकडे लक्ष जातं. ती पटकन पारूला सांगते की तुझ्या वैजूला लपव कुठेतरी. पण त्याच वेळी दामिनी त्या ठिकाणी येते. ती पारूला विचारत असते की तुझ्या हातात काय आहे. पण पारू म्हणते काही नाही. आणि ती वैजूला दामिनीपासून लपवण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा दामिनी वैजूला बघते तेव्हा ती मोठ्याने ओरडतेच. ती मारुती मामांना म्हणते की वहिनींनी तुम्हाला इथे राहायला फुकट घर दिलं आहे, तुमच्या मुलाबाळांना सुद्धा इथे आणण्याची परवानगी दिली आहे. आता काही तुम्ही इथे शेळ्या मेंढ्यासुद्धा पाळणार का. ही बकरी इथे राहता कामा नये, हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. पण ते ऐकून पारू रडतच म्हणते की माझी वैजू कुठेही जाणार नाही, ती माझ्यासोबतच राहणार. पण दामिनी काही ऐकत नाही. ती तिच्यासोबत असणाऱ्या बॉडीगार्डला वैजूला बाहेर सोडायला सांगते. पण तो खाली मान घालून उभा राहतो. आणि मग दामिनी स्वतःच पारूकडून तिला घ्यायचा प्रयत्न करते. पारू वैजूला दामिनीकडे काही देत नसते. पण शेवटी सावित्री आणि मारुती पारूला समजावतात. आणि मग नाईलाजाने पारू वैजूला दामिनीकडे सोपवते. आणि मग दामिनी वैजूला घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते. पारू तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते, हात जोडून विनवणी करत असते. पण दामिनी काही ऐकत नाही. पारूला त्या लक्ष्मण रेषेच्या पुढेही येऊ देत नाही. आणि मग त्यानंतर वैजूला घराबाहेर काढते. घडलेल्या प्रकाराचा पारूला खूप त्रास होत असतो. त्यानंतर सर्वजण जेवणासाठी अहिल्यादेवींची वाट बघत असतात.
तर दामिनी तिच्या नवऱ्याला म्हणत असते की बाहेर एवढं काम करून मी थकले आहे, भूक लागली आहे मला. मी काय फक्त फॅन्सी साड्या घालून घरभर मिरवत नाही. पण त्याच वेळी अहिल्यादेवी तिथे तिचं बोलणं ऐकतात. त्या दामिनीला विचारतात की मग फॅन्सी साड्या नेसून कोण घरभर मिरवतं गं? पण त्यावर दामिनी घाबरून काहीच उत्तर देत नाही. ती फक्त म्हणत असते की वहिनी मला खूप भूक लागली आहे. आणि मग ते सगळेजण जेवण करण्यासाठी बसतात. पण प्रीतम त्या ठिकाणी नसतो. अहिल्यादेवी त्याच्याबद्दल आदित्यला विचारतात. तर दुसरीकडे प्रीतम त्याच्या रूममध्ये एकाच वेळी 3 मुलींसोबत चॅटिंग करत असतो आणि त्याचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे त्यांना सांगत असतो. तर इकडे दामिनीला ही गोष्ट माहिती असते आणि मग ती लगेच याबद्दल अहिल्यादेवींना सांगते. त्यामुळे त्या खूप चिडतात आणि सरळ प्रीतमच्या रूममध्ये जातात. त्या प्रीतमला म्हणतात की तुझं हे महत्त्वाचं काम झाल्यावर बाहेर जेवायला ये. आणि अहिल्यादेवींना अचानक त्या ठिकाणी बघून प्रीतमला तर मोठा धक्काच बसतो. तो खूप घाबरतो. तो म्हणत असतो की मी जेवणाची वेळ कशी काय मिस करू शकतो आणि मग त्यानंतर तो घाबरतच बाहेर जातो. तर दुसरीकडे पारू सगळीकडे तिच्या वैजूला शोधत असते. तिला वैजू कुठेही सापडत नाही. मारुती मामा आणि गणी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात. पण पारूला वैजूची खूप काळजी वाटत असते. तिला दुसरं काही सुचत नाही. मात्र मारुती मामा तिला समजावत शांत करतात आणि घरी घेऊन जातात. त्यानंतर प्रीतम ज्या 3 मुलींसोबत चॅटिंग करत असतो त्यांना अहिल्यादेवी घरी बोलावून घेतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही प्रीतमवर प्रेम करता का? त्यावर त्या 3ही मुली हो म्हणतात. तर अहिल्यादेवी त्यांना विचारतात की जर प्रीतम किर्लोस्कर या नावामधून किर्लोस्कर हे नाव काढून घेतलं तरीही तुम्ही प्रीतमवर प्रेम कराल का? आणि विचार करण्यासाठी त्या मुलींना 1 मिनिटाचा वेळही देतात. मात्र त्या 3ही मुली नाही म्हणतात आणि तेथून निघून जातात. त्यामुळे मग अहिल्यादेवी प्रीतमला समोर बोलावतात आणि त्याच्या कानाखाली मारत म्हणतात की आता कळली का तुला तुझी किंमत? किर्लोस्कर नावाशिवाय तू शून्य आहे. त्यावेळी आदित्य म्हणतो की आई मी समजावतो त्याला. मात्र अहिल्यादेवी म्हणतात की ती वेळ कधीच निघून गेली आहे. आता जे काही करायचं ते मी करेल. या घरच्या 2ही सुना मला अशा हव्या आहेत ज्या हे साम्राज्य सांभाळू शकतील. आणि मग त्यानंतर त्या तेथून निघून जातात. तर दुसरीकडे पारू उदासपणे बसलेली असते. तिला वैजूची खूप आठवण येत असते. मारुती मामा तिला समजावण्याचा प्रयत्न करतात पण पारू काही ऐकून घेतच नाही. मग सावित्रीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती पारूच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावते की तुझ्या हक्काचं जे आहे ते तुला नक्की मिळेल. तर पारू रडतच म्हणते की आत्ता तू जेव्हा माझ्या डोक्यावरून हात फिरवला ना तेव्हा मला असं वाटलं की आईच माझ्या जवळ आहे. आणि ते ऐकून सावित्रीसुद्धा रडतच म्हणते की मग आत्या आई होऊ शकत नाही का गं? तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.